राजांच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन. राजा अहबाने सर्व इस्रायल लोकास बोलावणे पाठविले आणि संदेष्ट्यास कर्मेल डोंगरावर जमविले. एलिया सर्व लोकांच्या जवळ येऊन म्हणाला, तुम्ही दोन्ही मतांमध्ये कोठवर लटपटाल? परमेश्वर हा देव असला तर त्याची भजनी लागा, बआल हा देव असला तर त्याची भजनी लागा. लोकांनी त्यास एका शब्दानेही उत्तर दिले नाही. एलिया लोकास म्हणाला, परमेश्वराच्या संदेष्ट्यांपैकी मी एकटाच उरलो आहे. बआलचे संदेष्टे तर 450 आहेत. आम्हास 2 गोऱ्हे द्यावे. त्यांनी आपल्यासाठी वाटेल तो गोऱ्हा घ्यावा, त्याचे त्यांनी कापून तुकडे करावे आणि ते इंधनांवर रचावे, पण त्यास अग्नी लावू नये. मग मीही दुसऱ्या घोऱ्याचे तसेच करून तो इंधनांवर रचीन आणि त्याला अग्नी लावणार नाही. तुम्ही आपल्या देवाचे नाम घ्या आणि मी परमेश्वराचे नाम घेतो. जो देव अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच देव ठरावा. सर्व लोक म्हणाले, ठीक आहे. एलिया बआलच्या संदेष्ट्यास म्हणाला, प्रथम तुम्ही वाटेल तो घोरा निवडून सिद्ध करा, कारण तुम्ही पुष्कळ जण आहात. तुम्ही आपल्या देवाचे नाव घ्या, पण अग्नी मात्र लावू नका. मग त्यास दिलेला गोऱ्हा त्यांनी सिद्ध केला आणि सकाळपासून थेट 2 प्रहरपर्यंत बआलचे नाव घेत आणि हे बआल आमचे ऐक असे म्हणत राहिले. पण काही वाणी झाली नाही की कोणी उत्तर दिले नाही. जी वेदी त्यांनी केली होती तिच्या भोवती नाचू बागडू लागले. 2 प्रहरी एलियाने त्यांची थट्टा करून म्हटले, मोठ्याने पुकारा, देवच तो विचारात गळून गेला असेल, तो एकांतात गेला असेल, प्रवासात असेल, कदाचित तो निजला असेल, त्याला जागे केले पाहिजे. ते मोठमोठ्याने हाक मारू लागले आणि आपल्या रिवाजाप्रमाणे सूर्यांनी आणि भाळ्यांनी आपणास घाव करून घेऊ लागले, एवढे की ते रक्तबंबाळ झाले. दुपार टळून गेल्यावर संध्याकाळच्या यज्ञ समयापर्यंत ते बडबडत राहिले, पण काही वाणी झाली नाही, कोणी उत्तर दिले नाही किंवा लक्ष पुरविले नाही. मग एलिया सर्व लोकांस म्हणाला, माझ्याजवळ या. तेव्हा सर्व लोक त्याच्याजवळ आले. परमेश्वराची वेदी पाडून टाकली होती ती त्याने दुरुस्त केली. तुझे इस्रायल असे नाव पडेल, असे याकोबास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले होते. त्याच्या वंश संख्ये इतके 12 धोंडे एलियाने घेतले. त्या धोंड्यांनी त्याने परमेश्वराच्या नामाने वेदी बांधली. 2 मापे बी राहील एवढी खळगी त्याने वेदी सभोवर खाणिली. त्याने वेदीवर इंधने ठेवली आणि गोऱ्हा कापून आणि तुकडे करून ते इंधनांवर रचिले. मग तो म्हणाला, 4 घागरी पाणी भरून होमबळीवर आणि इंधनांवर ओता. तो पुन्हा म्हणाला, दुसऱ्यांदा तसेच करा. तेव्हा लोकांनी दुसऱ्यांदा तसेच केले. तो म्हणाला, तिसऱ्यांदा तसेच करा, आणि त्यांनी तिसऱ्यांदा तसेच केले. पाणी वेदीवरून सभोवर वाहू लागले आणि ती खळगीही पाण्याने भरली. संध्याकाळच्या यज्ञसमयी एलिया संदेष्टा पुढे होऊन म्हणाला, हे परमेश्वरा, अब्राहाम, इसहाक आणि इस्रायल यांचा देव, इस्रायलमध्ये तूच देव आहेस. मी तुझा सेवक आहे आणि मी ह्या सर्व गोष्टी तुझ्याच आज्ञेने केल्या आहेत. हे सर्वांस विधित कर. हे परमेश्वरा ऐक.
माझी विनंती ऐक. हे परमेश्वरा, तूच देव आहेस आणि तूच यांची हृदये पराडमुख केली आहेस, याची या लोकास जाणीव होऊ दे. तेव्हा परमेश्वरापासून अग्नी उतरला आणि त्याने होमबळी, इंधने, धोंडे आणि माती ही भस्म करून टाकली आणि त्या खळगीतले पाणी चाटिले. हे पाहून सर्व लोक पालते पडून म्हणाले, परमेश्वर हाच देव, परमेश्वर हाच देव. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मत्ती लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या शिष्यास म्हणाला, नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द कराव्यास मी आलो आहे असे समजू नका. मी रद्द कराव्यास नव्हे, तर पूर्ण कराव्यास आलो आहे. कारण मी तुम्हास खचित सांगतो, आकाश आणि पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. यास्तव जो कोणी ह्या लहान आज्ञातील एखादी रद्द करील आणि त्याप्रमाणे लोकांना शिकविल, त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील. पण जो कोणी त्या पाळील आणि शिकविल, त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.